नमस्कार. ही आहे मी आणि माझी आई. आम्ही कुठेतरी चाललो आहोत आणि ते आहे हे ठिकाण. हे आहे सुंदर सुंदर देवभूमी उत्तराखंड. आईला चारधाम करायचे आहेत, तर उत्तराखंडचे चारधामापासून सुरुवात केली. यमुनोत्रीचं दर्शन केलं. मी यमुनोत्रीला जाऊ शकले नाही, ती कहाणी वेगळी आहे, नंतर सांगेन. पालखीमध्ये बसून आई आणि आमचा पूर्ण ग्रुप 10 लोकांचा आम्ही दर्शनाला गेलो. आणि हे बघा, अगदी यंग मुलापासनं ते सगळ्या सिनियर सिटीजनपर्यंत सर्वजण होते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। शम्भो शम्भो देव महादेवा, शम्भो शम्भो देव देव देव, शम्भो देव देव देव, शम्भो। चंद्र से ज्योति तुम्हारी जलने मन आता, ओ भैया जलने मन आता, शरण पड़ा मनवान से मन पाता, ओ जय गंगे माता, जय गंगे माता, जय गंगे माता। चंद्र से ज्योति तुम्हारी जलने मन आता, ओ भैया जलने मन आता, शरण पड़ा। हा अद्भुत अनुभव तुम्हाला मिळावा म्हणून मी व्हॉइस ओव्हर दिला नाही. मी आहे ऋषिकेशच्या परमार्थ आश्रमाच्या गंगा आरतीमध्ये. इथे स्वतः चिदानंद स्वामीजी यांच्या समवेत ही आरती करण्याचा अत्यंत सुंदर योग मला आला. त्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिले आणि नदी पुनर्जीवनाच्या कामामध्ये सदैव ते आम्हाला मदत करतील, आम्हाला मार्गदर्शन करतील, असा देखील त्यांनी आम्हाला शब्द दिला. यानंतर मी आणि माझी मैत्रीण श्वेता, जी माझी सहकारी आमदार देखील आहे, आम्ही दोघे तिथनं निघालो. आमच्याबरोबर मोठा ग्रुप पण आहे, तोही आपल्याला दिसेल. माझा नेहमी आग्रह असतो की आपण आपला भारत बघावा. जेव्हाही आपल्याला वेळ आहे तेव्हा आपल्या भारताला आपण एक्सप्लोअर करावं. आपल्याकडे हिमनगं आहेत, हिमाची शिखरं आहेत, बर्फाच्छादित शिखरं आहेत, मोठे मोठे हिमालयाचे रेंजेस आहेत, तर वाळवंटाचं रण देखील आपल्याकडे आहे. आपल्याकडे खडखडणारी नदीचे किनारे आहेत, तर गंभीर असे समुद्राचे किनारे देखील आहेत. आपल्या प्रत्येक किलोमीटरवर वेगळी बोलीभाषा, वेगळी चव जेवणाची आणि वेगळा आनंद आपल्याकडे आहे. आपला देश बघण्यासाठी इतका सुंदर आणि समृद्ध आहे की तो बघत जेव्हा जाऊ तेव्हा जी आपल्याला अनुभूती येते त्यालाच अध्यात्म म्हणतात असं मला वाटतं. तर जरूर माझा आग्रह असेल की आपण आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त भ्रमण करावं, जास्तीत जास्त आपला देश पाहावा, समजवावा आणि अनुभवावा.
आणि हे करत असताना पर्यावरणाचं भान ठेवावं. कमीत कमी गॅस, फ्युएल, पेट्रोल, डिझेलचा वापर करावा, इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा वापर करावा, सौर ऊर्जेचा वापर होईल अशा ठिकाणी प्रोत्साहन द्यावं. कमीत कमी कचरा करावा, प्लास्टिकचा वापर 100% टाळावा आणि अत्यंत जबाबदारीने आणि आनंदाने आपण असे प्रवास करावे. को आगे बढ़ाना है और यही हमारा एक प्रयास होना चाहिए. मैं मंत्री हूँ पर्यावरण की और गंगा जी के आशीर्वाद के बिना पर्यावरण नहीं हो सकता. इस धरती का पर्यावरण ठीक करने के लिए गंगा जी अवतरित हुई. आज दर्शन करने आई हूँ, बार बार आऊंगी और आपका गुरुदेव का मार्गदर्शन लेकर पर्यावरण मतलब साक्षात माता भगवती है, उनकी सेवा करने का प्रयास करूंगी.